बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आज शिवाजी पार्कमध्ये उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे। दरम्यान उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे त्यांच्या कार्यकर्त्यांसह राज्यातल्याही लोकांचं लक्ष लागलेलं आहे। शिवाजी पार्क मैदानावरती कार्यकर्ते जमण्यास सुरुवातही झालेली आहे आणि त्या सर्व कार्यकर्त्यांशी जमलेल्या लोकांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी। ठाकरेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा आज दादर इथल्या शिवाजी पार्क मैदानामध्ये पार पडणार आहे। या दसरा मेळाव्याची तयारी जी आहे ती पूर्ण झालेली आहे। सायंकाळच्या सुमारास हा सगळा दसरा मेळावा पार पडणार आहे आणि स्वाभाविक आहे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे ते म्हणजे उद्धव ठाकरे आजच्या दसरा मेळाव्यातून काय भाष्य करतात आहे। कारण आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका असतील, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील, त्या पार्श्वभूमीवर हा मेळावा जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। उद्धव ठाकरे जे आहेत ते त्यांच्या कार्यकर्त्यांना पुढील दिशा जी आहे ती या सगळ्या दसरा मेळाव्यातून जाहीर करत असतात। त्यासोबत दोन्ही ठाकरे बंधू जे आहेत ते एकत्र आलेले आहेत, त्यामुळे देखील या दसरा मेळाव्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। आजच्या या दसरा मेळाव्यातून दोन्ही ठाकरे बंधूंच्या राजकीय युती संदर्भात उद्धव ठाकरे काही भाष्य करतात आहे का, त्याचसोबत सध्याची जी काही सामाजिक आणि राजकीय परिस्थिती आहे यावरती देखील उद्धव ठाकरे भाष्य करणार आहेत। त्याचबरोबर गेल्या काही दिवसापासून हा दसरा मेळावा जो आहे तो सतत चर्चेत आहे। ते म्हणजे भाजपने या दसरा मेळाव्यावरती ठाकरेंच्या टीका केलेली आहे। पूर परिस्थिती असताना अशा पद्धतीचा दसरा मेळावा ठाकरेंनी घेऊ नये, हा दसरा मेळावा रद्द करून त्याचा खर्च जो आहे तो पूरग्रस्तांना द्यावा, अशा पद्धतीची भाजपने भूमिका घेतली होती। त्यामुळे देखील हा दसरा मेळावा चर्चेत आहे। पावसाचं सावट देखील या दसरा मेळाव्यावरती आहे, मात्र तुर्तास आपण बघतो की पावसाने उघडी घेतलेली आहे, मात्र सर्वत्र चिखल देखील आपल्याला पाहायला मिळत आहे आणि याच चिखलामध्ये आता हा सगळा दसरा मेळावा पार पडणार आहे। आसन व्यवस्था जी आहे ती उभारण्यात आलेली आहे। सर्व प्रकारची तयारी जी आहे ती या दसरा मेळाव्याची पूर्ण झालेली आहे। त्यामुळे आज राज्यभरातून शिवसैनिक जे आहेत ते दादर शिवाजी पार्क इथे येणार आहेत या दसरा मेळाव्यासाठी आणि स्वाभाविक आहे उद्धव ठाकरेंच्या भाषणाकडे आज सगळ्यांचं लक्ष लागलेलं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट कल्पेश सावर्डेकरसह मी देवेंद्र कोल्हटकर, NDTV मराठी, मुंबई।